प्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश आरबावे @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरी तालुक्यातील नेरलीपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या बसवेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन। मित्रांनो, हा जो रस्ता आहे हा हैदराबाद बांदा नॅशनल हायवे आहे। पश्चिमेकडे जाणारा जो रस्ता आहे तो शंकेश्वरला जातो आणि पूर्वेकडे जाणारा जो रस्ता आहे तो हुक्केरीला जातो। पुढच्या बाजूने जाणारा हा रस्ता जो आहे हा नेरली गावात जातो। मी आता नेरली बस स्थानकावर आहे आणि या बस स्थानकापासूनच 2 किलोमीटर अंतरावर हे बसवेश्वर मंदिर आहे। बस स्थानकाजवळ ही खाद्याचे पदार्थ विकणारे स्टॉल्स आणि त्याचबरोबर हॉटेल आपल्याला दिसून येतात। मित्रांनो, हा सततचा गजबजलेला परिसर आहे। मित्रांनो, मी आता मंदिराकडे निघत आहे। मंदिराकडे जाण्यासाठी ह्या दगडी पायऱ्या आहेत। या पायऱ्यांचे टप्पे आपण या ठिकाणी पाहतात। मंदिराकडे जाणारे या पायऱ्यांचे टप्पे आहेत। मी आता या मंदिराच्या कमानीजवळ आलेलो आहे आणि समोरच्या बाजूला वरच्या बाजूने हा डांबरी रस्ता जो आहे हा मंदिराकडे जातो। मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे। सुंदर असं निसर्ग दर्शन या ठिकाणी आपल्याला होत आहे आणि लोक वॉकिंगसाठी सकाळच्या वेळेला येत असतात। त्यासाठी या ठिकाणी बाकडे ठेवण्यात आलेली आहेत। हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे। मित्रांनो, मी आता नेरलीपासून मुन्नोळी मार्गाजवळ आतल्या बाजूला 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या तांबी बसवांना मंदिराजवळ आलेलो आहे। संपूर्ण भारतामध्ये हे एकच असं एक मंदिर आहे ज्या वेळेला जनावरांच्या अंगावर एक विशिष्ट नमुन्याची किडे तयार होतात त्याचं निवारण करण्यासाठी शेतकरी लोक या मंदिराला भेट देतात आणि या रोगाचं निवारण होण्यासाठी या मंदिरात बसवांनाकडे साकडं घालतात। म्हणून या बसवांनाला तांबी बसवांना असं म्हणतात। या मंदिराच्या परिसरात आलेलो आहे आणि आम्ही तुम्हाला या तांबी बसवानाचं दर्शन करून देणार आहोत। मंदिराला जाण्यासाठी अशा पद्धतीचा हा रस्ता आहे। पूर्ण गवतातून आणि शेतवडीतून आपल्याला या ठिकाणी यावं लागतं। ह्या दगडी पायऱ्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहतात आणि समोरच्या बाजूला हे तांबी बसवाना मंदिर आहे। मी या मंदिराजवळ आता आलेलो आहे। हे पायऱ्यांचे टप्पे आहेत। समोरच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला नंदी बसवेश्वराचं दर्शन होतं। मंदिराचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे। वरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी घंटा दिसतात। मंदिर हे पुरातन आहे आणि समोरच्या बाजूचं हे बांधकाम हे सध्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला ह्या मंदिराची मुख्य चौकट दिसते। दगडी चौकट आहे। 2 द्वारपालक या ठिकाणी दिसत आहेत। ठिकाणी
श्री तांबी बसवेश्वर प्रसन्न असं लिहिण्यात आलेलं आहे. समोर विशिष्ट असा हा दगड आहे आणि आपल्या मनातली इच्छा जर पूर्ण व्हायची असेल तर हा दगड हलका येतो आणि जर होणार नसेल तर हा दगड जड जातो. अशी लोकांची श्रद्धा आणि भावना आहे. आम्ही आता आपल्याला तांबी बसवेश्वराचं दर्शन करून देत आहोत. समोरच्या बाजूला एक चौतारा आहे, वरच्या बाजूला बसवण्णाचं ही मूर्ती आहे, नंदी बसवेश्वराची ही मूर्ती आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात. अतिशय सुंदर असं दर्शन होत आहे. जनावरांच्या अंगावर तांबी नावाचे जे काही किडे होतात त्यावेळेला त्याचं निवारण करण्यासाठी या ठिकाणी लोक एक गाडगं घेऊन येतात, त्यामध्ये दही भाताचा नैवेद्य आणि ते जे तांबी किडे आहेत ते घेऊन येतात. घेऊन येऊन या ठिकाणी त्याचं या ठिकाणी बसवांना नंदी बसवांनाला नैवेद्य धरतात. या गाडग्यासोबत या ठिकाणी कापड नैवेद्यासाठी घेऊन येतात. एक बेलाचं झाड पाहतात, ते या ठिकाणी कापड वाहतात आणि हे जे गाडगा आहे ते या ठिकाणी फोडतात. अशा पद्धतीचं लोकांची श्रद्धा आहे की अशा पद्धतीनं इथं नैवेद्य दाखवल्यानंतर जनावरांच्यावर असलेलं हे तांबी नावाचे जे किडे होतात ते या पद्धतीच्या क्रियेनं या जनावरांच्या वरील हा एक प्रकारचा रोग आहे तो नष्ट होतो, अशी लोकांची धारणा आणि श्रद्धा आहे. संपूर्ण भारतात हे एकच असं एक मंदिर आहे आणि याच ठिकाणी अशा पद्धतीचं हे जनावरांच्या अंगावर जे किडे तयार होतात त्याचं निवारण करण्यासाठी लोक या ठिकाणी श्रद्धाभावाने येत असतात. मंदिराच्या समोरून मंदिराच्या परिसराचं हे निसर्ग दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. परिसरात पूर्वीची काही शिल्प आपल्याला दिसून येतात. मी या ठिकाणी तांबी बसवण्याचं दर्शन घेत आहे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. हर हर महादेव. मित्रांनो, आम्ही आता या बसवेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत. हे बसवेश्वर मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा भव्य असा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो, मी आता या मंदिराच्या परिसरात आलेलो आहे. मंदिराचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. मंदिरासमोरचं हे पार्किंग आहे. या मंदिरासमोर दूरवर पसरलेली ही हिरवीगार शेती आपल्याला दिसून येते. हे पायऱ्यांचे टप्पे आहेत आणि अतिशय सुंदररित्या पेविंग ब्लॉक्स वगैरे बसून हे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहता. या मंदिराच्या परिसरात मला या मंदिराचे सेक्रेटरी बेळवी आणि त्याचबरोबर या मंदिराचे पुजारी मठपती मला भेटले आणि त्यांच्याकडून या मंदिराची मी माहिती घेऊन हे मंदिर एक्सप्लोर करणार आहे. मंदिराच्या प्रवेशाला आपल्याला असे 2 कमान दिसतात आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला भव्य अशी ही दीपमाळ दिसून येते. जाण्यासाठी ह्या पायऱ्यांचे टप्पे आहेत. मंदिरासमोरील ही भव्य अशी दीपमाळ आहे. संपूर्ण दगडी बांधकाम याचं झालेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात आणि चारी बाजूला हत्ती आणि हा एक चौतारा आहे आणि या चौताऱ्यावर
हे दीपमाळ आहे आणि समोरच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला गणपतीचं दर्शन होतं. ईश्वर मंदिराचा भव्य असा हा प्रवेशद्वार आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात. वरच्या बाजूला भगवान शंकराची मूर्ती आणि शिवलिंग आपल्याला दिसत आहे आणि प्रवेशद्वारावर जय विजय हे 2 द्वारपालक आपल्याला या ठिकाणी दिसतात. मुख्य मंदिराकडे प्रवेश करत आहे. मंदिराच्या आतल्या बाजूनं स्वागत कमानाचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे. वरच्या बाजूला महात्मा बसवेश्वरांचं बैठ मूर्ती आणि त्याच बाजूला दोन्ही बाजूला षटस्थल आपल्याला दिसून येतात. तर त्या बाजूला आपल्याला खालच्या बाजूला पिविंग ब्लॉक्स वगैरे बसवलेले दिसतात आणि समोरच्या बाजूला या कमानी दिसतात मंदिराच्या आणि संपूर्ण मंदिराचं दगडी बांधकाम झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि या ठिकाणी वरच्या बाजूला या मंदिराच्या शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. समोरील परिसर हा अशा पद्धतीचा आहे. समोरच्या बाजूला हा भला मोठा चिंचाचा पार्क आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. प्रवेश केल्यानंतर या मंदिराचं ऑफिस आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मंदिराच्या या ऑफिसमध्ये मी आलेलो आहे. त्या पाराखाली अक्का महादेवीचं मंदिर आहे. हे अक्का महादेवी मंदिर आहे आणि समोरच्या बाजूला तुम्ही अक्का महादेवीची ही मूर्ती पाहतात. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जी फार मोठी क्रांती केली ही शरणी अक्का महादेवी आहे आणि एक फार मोठी कवयित्री आणि हिच्या नावाने आज अभ्यासक्रमात PhD केलं जातं. चालत असलेलं हे नवग्रहाचं मंदिर आहे. या ठिकाणी आपल्याला या चौतऱ्यावर नवग्रहांचं दर्शन होत आहे. भोवती अशा पद्धतीनं संरक्षण भिंत आणि चौतरा उभारण्यात आलेला आहे. भक्तजन या ठिकाणी बसून आणि प्रसाद ग्रहण करत असतात. असलेला भव्य असा परिसर आहे. मंदिराचा हा मागचा भाग आहे, हा उत्तरेकडचा भाग आहे. परिसरात आपल्याला दुर्दुंडेश्वरांचं स्थान दिसून येतं. श्रीमन निरंजन महाजगद्गुरु दुर्दुंडेश्वर यांचं हे प्रतिमा आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी मी दुर्दुंडेश्वरांचं दर्शन घेत आहे. या ठिकाणी श्री दुर्दुंडेश्वरांच्या पादुका आपल्याला दिसून येतात. वरच्या बाजूला चौतारा आहे आणि हे त्यांचं दुर्दुंडेश्वरांचं हे स्थान आहे. मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे दगडी आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात आणि हा दगडी चौतारा दिसतो आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीनं बांधकाम आहे. हे दगडी झालर या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. हे मंदिर अतिशय पुरातन आहे आणि वरच्या बाजूला हे बांधण्यात आलेलं शिखर हे सध्याचं आहे. भिंतीवर अशा पद्धतीचं आपल्याला शिल्प दिसून येतं. मंदिराचं ही मागची बाजू आहे आणि गर्भगृहाच्या वरील शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. वरच्या बाजूला दगडी झालर, त्यावर हत्तीची चित्र आणि त्याच बाजूला वासुकी नाग आणि वरच्या बाजूला अनेक शरणांच्या मूर्त्या आणि कळस हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. मंदिराकडे प्रवेश करत आहे. समोरच्या बाजूला या मोठ्या घंट्या आपल्याला दिसून येतात. त्याच बाजूला खालच्या बाजूला हे कासव दिसून येतं आणि या मंदिराला अशा पद्धतीनं हे कमानी दिसून येतात आणि वरच्या बाजूला या ठिकाणी श्री बसवेश्वर देवस्थान सुक्षेत्र नेरली असं लिहिण्यात आलेलं आहे. त्याच्या प्रवेशाच्या समोरच्या बाजूला हे 4 हत्तींचं शिल्प
आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यासाठी ह्या दगडी पायऱ्यांचे टप्पे आपण या ठिकाणी पाहतात आणि मुख्य मंदिराचं हे प्रवेश आहे. मुख्य मंदिराचा हा सभागृह आहे आणि या ठिकाणी आपल्याला पुरातन हे दगडी खांब दिसून येतात. त्यावर केलेली विविध नक्षी आपल्याला दिसून येतं आणि वरच्या बाजूला या घंट्या आणि त्याचबरोबर नक्षीकाम दिसून येतं. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचं आहे. हे दगडी या पद्धतीच्या पाट्या वरच्या बाजूला दिसून येतात. त्याचबरोबर हे दगडी बीम देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पुन्हा आपल्याला पायऱ्यांचे टप्पे दिसून येतात आणि वरच्या बाजूच्या चौथऱ्यावर हा मुख्य मंदिराचा गाभारा आहे. खालच्या बाजूला आपल्याला कासव दिसून येतं आणि समोरच्या बाजूला हे मंदिर आपल्याला दिसून येतं. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याचे हे खांब आहेत आणि वरच्या बाजूला हे दगडी बांधकाम आपल्याला दिसून येतं आणि या खांबावर विविध नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण मंदिराचं हे दगडी बांधकाम अतिशय सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी झालेलं आहे. गाभाऱ्याची मुख्य चौकट ही अशा पद्धतीचं आहे. वरच्या बाजूला आपल्याला महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा दिसून येते. हा गाभारा दिसून येतो. बाहेरच्या बाजूला 2 द्वारपालक जय आणि विजय आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आपल्याला या ठिकाणी भस्म दिसून येतं. त्या मुख्य चौकटीचं नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अतिशय सुंदररित्या नक्षीकाम या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपल्याला नेरली बसवानाचं दर्शन होत आहे आणि त्याचबरोबर बसवपत्नी निलांबिका यांचंही आपल्याला दर्शन होत आहे. अतिशय सुंदर असं हे दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी मी आता नंदी बसवानाचं दर्शन घेत आहे. ओम नमः शिवाय. बाहेरच्या बाजूला हा पिंपळाचा पार आहे. बसण्यासाठी बाकडी ठेवण्यात आलेली आहेत. मंदिराजवळून असलेलं हे निसर्ग सौंदर्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. अतिशय सुंदर असा हा परिसर. आपण या ठिकाणी एक वेळ येऊन भेट द्यावं असा हा सुंदर परिसर आहे. या ठिकाणी मंदिर परिसराचं बांधकाम सुरू आहे. मित्रांनो, मंदिर परिसरातील हे सांस्कृतिक भवन आहे. सांस्कृतिक भवनामध्ये अशा पद्धतीनं झुंबर लावण्यात आलेले आहेत. भव्य असा हा सांस्कृतिक भवन आहे. एकाच वेळेला 1000 लोक बसतील अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. समोरच्या बाजूला आपल्याला स्टेज दिसून येत आहे. भवनाच्या बाजूला बसण्यासाठी ह्या बाकडी आपल्याला दिसून येतात. परिसरात सुलभ शौचालयाची सोय आहे. यासाठी या चाव्या बसवण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहे. मंदिराकडे वरच्या बाजूला येणाऱ्या ह्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूची असलेली
ही भव्य अशी दगडी तटबंदी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्या बाजूला असलेले हे चिंचेची झाडं आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. अतिशय सुंदर निसर्ग दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी आपण येऊन देवदर्शन घेऊ शकताय, आपला वेळ घालवू शकताय आणि या परिसराचा अतिशय मनमुराद अनुभव घेऊ शकताय. खालच्या रस्त्यानं येणारे हे पायऱ्यांचे टप्पे आहेत आणि हा अतिशय सुंदर परिसर आपल्याला दूरवर बसलेली ही हिरवीगार शेती दिसून येत आहे आणि अशा पद्धतीनं हे पायऱ्यांचे टप्पे आहेत आणि ही मंदिराची दगडी तटबंदी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. मंदिराच्या भोवती लावलेली ही झाडं अतिशय शांत, त्याचबरोबर गारवा आणि निसर्गाचं मनमुराद आनंद जर घ्यायचा असेल या ठिकाणी तुम्हाला आलंच पाहिजे. मंदिराचे पुजारी मठपती यांनी या मंदिराविषयी दिलेली माहिती अशी. ಬೆಳಿಗ್ಗೆ 5 ಬಾಗ್ಲ ತೆಗಿತಾವ್ರಿ. 7ರಿಂದ 8 ಗಂಟೆ 1 ತಾಸು ಅಭಿಷೇಕ ಇರ್ತೈತಿ. ಆಮೇಲೆ 9ರಿಂದ 10 ತನಕ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾವೆ. ಆಮೇಲೆ 11 ತನಕ ಬಾಗ್ಲ ಓಪನ್ ಇಟ್ಟಿರ್ತಾವೆ. ಮತ್ತು ಸಾಯಂಕಾಲ ಬಂದು 6 ಗಂಟೆಗೆ ದೀಪ ಹಚ್ಚಬೇಕು. ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಮತ್ತು ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಜಾತ್ರೆ ಇರ್ತೈತಿ. ಅಮಾವಾಸ್ಯೆ ದಿವಸ ಅನ್ನಪ್ರಸಾದ ಇರ್ತೈತಿ. ಜಾತ್ರೆ ಯುಗಾದಿ ಪಾಡ್ಯ ದಿವಸ ಇರ್ತೈತಿ. ಯುಗಾದಿ ಪಾಡ್ಯ ಚಾಲು ಆಗೈತಿ. ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಪಾಲ್ಕಿ ಉತ್ಸವ ಆಗಿದ್ರೆ ಊರಾಗಿಂದ ಗುಡಿಗೆ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಬರ್ತೈತಿ. ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಸಾಯಂಕಾಲ. मित्रांनो, कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरी तालुक्यातील नेरली जवळील हे नंदी बसवानाचं मंदिर हुक्केरीपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर शंकेश्वर पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्ही सहजतेने बसने आणि कोणत्याही वाहनाने येऊ शकता. याला नजीकचे एअरपोर्ट हे बेळगाव आणि कोल्हापूर आहे. त्याचबरोबर नजीकचे रेल्वे जंक्शन हे आपल्याला घटप्रभाला या ठिकाणी मिळू शकतं. त्याचबरोबर राहण्या खाण्यापिण्याची सोय आपल्याला जवळच शंकेश्वरमध्ये होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.